तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की प्रत्येक गोष्टीला काही ना काही अपवाद असतात. जसं की आपण याच्या अगोदर मागणीचा नियम व त्याला असणारे अपवाद बघितलेत, पुरवठ्याचा नियम व त्याला असणारे अपवाद बघितलेत, घटत्या सीमांत उपभोक्त्याचा नियम काय, इतर परिस्थिती स्थिर असताना जसं 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 उपभोक्ता वस्तूचे सेवन करत जातो तसं तसं त्या सेवन करत असलेल्या वस्तूपासून मिळणारी जी उपयोगिता असते ते कमी 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 होत असते. बट या जगामध्ये असे अनेक वस्तू आहेत, जर त्या वस्तूचं उपभोक्ता सेवन करत गेला तसं तसं त्या वस्तूपासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता असते ते कमी होण्याऐवजी ते वाढत जाते. म्हणजे काल जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता, जो मागचा व्हिडिओ होता आपला, त्याच्यामध्ये बघितलं होतं की एका भुकेलेल्या व्यक्तीला जर तुम्ही भाकरी दिलं तर त्याला उपयोगिता मिळते, दुसरी भाकरी दिलं तर त्याला मिळणार उपयोगिता मिळते पण पहिल्या भाकरीच्या तुलनेत कमी मिळते. बट काही वस्तू या जगामध्ये अशा आहेत, पहिली वस्तू मिळाल्यानंतर जर 50 उपयोगिता मिळत असेल, दुसरी वस्तू मिळाली तर सीमांत उपयोगिता घटण्याऐवजी वाढत असते. अशा वस्तूंना म्हणतात घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असणारे अपवाद. तर ते कोणते कोणते अपवाद आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला बिग बुल बॅच मधील काही नोट्स सुद्धा या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जेणेकरून तुमच्यापैकी जे मॅक्सिमम जणांच्या मनात संभ्रमाची स्थिती आहे की बिग बुल बॅच जॉईन करायची का नाही, ते संभ्रमाची स्थिती दूर होऊन जाईल. ओके. तर सर्वात पहिला आहे छंद. छंद म्हणजेच काय, तुम्हाला असणारी हॉबी किंवा आवड म्हणा, असे अनेक गोष्टी असतात. आता छंद म्हणून जो आहे ते कोणाकोणाला डिफरंट डिफरंट देशाचे करन्सी सुद्धा जमा करायची आवड असते, विविध देशाची नाणी जमा करण्याची आवड असते. आता जर तुम्ही भारतामध्ये असाल तर सर्व साहजिकपणे तुमच्याजवळ भारतातले सर्व नाणी असतील. बट तुम्ही जर कधी योगायोगानं दुबई सारख्या देशामध्ये गेलात, अमेरिकेसारख्या देशामध्ये गेलात आणि दुबईतलं दिरम, दिनार किंवा अमेरिकेतले सेंट्स आणि डॉलर्स मध्ये जर तुम्हाला नाणी मिळाली तर मग तुम्हाला उपयोगितामध्ये वाढ होते. त्याचबरोबर आणखी एका वर्षानंतर तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर तुम्हाला फ्रान्सची नाणी मिळाल्या. म्हणजे अमेरिकेची नाणी मिळाल्यानंतर जेवढी खुशी झाली त्याच्यापेक्षा जास्त खुशी तुम्हाला फ्रान्सची नाणी मिळाल्यावर झाली. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्तीला विविध पोस्टाची तिकिटे, नाणी जमा करण्याचा छंद असतील, दुर्मिळ नाणी वगैरे अगोदरच्या काळामधील, मग जसं 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 त्याला विविध देशातील नाणी वगैरे मिळत असतात तसं तसं त्या व्यक्तीच्या उपयोगितेत काय होत असते, वाढ होत असते. आता तुमच्या पुस्तकात काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. पोस्टांची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. आता इथं संगीत ऐकणे आणि पुस्तकाचे वाचन करणे सांगितलेलं आहे. आता ज्या व्यक्तीला पुस्तक वाचायची आवड आहे त्याला तुम्ही आज एक पुस्तक दिलं तर तो वाचतो, उद्या दुसरी पुस्तक दिलं तर ते वाचतो. बट आपल्या अर्थशास्त्रामध्ये एक पॉइंट सांगण्यात आलेला आहे, ते म्हणजे एकजिन्सीपणा आणि योग्य आकारमान किंवा एकच घटक. जर तुम्हाला हा अनुभव यायचा असेल तर मिळणारी वस्तू जी आहे ते एकसारखी असली पाहिजे. सपोज आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जे आहेत ज्यांना बी प्राकचे गाणे ऐकायला आवडतात किंवा अरिजित सिंगचं गाणं ऐकायला आवडतं. आता खूप सारे कॉमर्स मधले असे स्टुडंट आहेत ज्यांना अरिजित सिंगचं अगर तुम साथ हो हा गाणं ऐकायला आवडतो आणि ते म्हणजे वर्गामध्ये एकटे वगैरे असतात किंवा जेव्हाही घरी एकटे असतात ते सारखं मनातल्या मनात हमिंग करत असतात. आणि मग तुम्ही जर हेडफोन लावलात आणि अगर तुम साथ हो गाणं ऐकलं तर तुम्हाला चांगलं वाटतंय. पुन्हा एक वेळेस जर तुम्हाला ऐकायला लावलं त्यावेळेस पण चांगलं वाटतंय. पण तुम्हाला जर सतत 5-6 दिवस तेच गाणं ऐकायला लावलं तर मग त्यापासून मिळणारी उपयोगिता किंवा ते छंद जो आहे तो अनुभवास येतो का? नाही. आता मी जे सांगणार आहे ते व्यवस्थित ऐका की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला काही अपवाद आहेत, पण ते प्रत्येक अपवाद घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जो गृहीतके सांगितलेले आहेत त्या कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचं ते उल्लंघन करत असते. ओके. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की अगोदर आपल्या नोट्स मध्ये पाहूयात. नोट्स मध्ये काय काय लिहून दिलं मी चेक करा. बिग बुल बॅचच्या नोट्स मध्ये तिकिटे, नाणी, दुर्मिळ चित्रे इत्यादी गोष्टी या सिद्धांताला अपवाद समजतात. व्यक्तीला विविध देशांची नाणी तिकिटे मिळाली की तिच्या समाधानात जास्तच भर पडते. म्हणजेच लाल अक्षरामध्ये जे दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचा. अशा वस्तूंच्या साठ्यात वाढ झाली तर त्याची उपयोगिता वाढते. म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ हे असणारे जे तिकीट वगैरे आहेत ह्याच्यामध्ये वाढ झाली तर त्याच्या मिळणाऱ्या उपयोगितेमध्ये वाढ होत असते. ओके. म्हणून अशा गोष्टी
सिद्धांताला अपवाद समजतात. आता समोर काय सांगण्यात आलेलं आहे, परंतु एकजिन्सीपणा आणि सातत्य या गृहीतकाचे उल्लंघन करते. आता एकजिन्सीपणा आणि सातत्य म्हणजेच काय, उपभोग घटक सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या नियमामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उपभोग घेणाऱ्या सर्व वस्तू रंग रूप चव आकारनुसार सर्व एकसारखे असाव्यात. सर्व कसं असाव्यात, एकसारखे. आता उदाहरणार्थ पुस्तकामध्ये सांगलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला तिकिटे, नाणी, छंद जमा करण्याचे छंद जर असेल, जमा करण्याची आवड जर असेल, तर प्रत्येक नाणी वगैरे जमा केल्यानंतर त्याच्या उपयोगितेत वाढ होते. पण इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कारण एक तिकीट इंग्लंडचे, एक तिकीट फ्रान्सचे आणि एक अमेरिकेचे गोळा केले तर व्यक्तीच्या समाधानात भर पडेल. त्याला चांगलं वाटेल की बाबा माझ्याजवळ अमेरिकेचं एक तिकीट आहे, फ्रान्सचं एक तिकीट आहे, इंग्लंडचं एक तिकीट आहे. बट ते सर्व तिकीट डिफरंट आहेत, ज्याच्यामध्ये एकजिन्सीपणा हा गृहीत लागू पडत नाही. एकजिन्सीपणा नावाचा जो गृहीतक आहे तो लागू पडत नाही. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट नियम सांगण्यात आलेला आहे कंजूस व्यक्ती. आता कंजूस व्यक्ती म्हणजेच काय की जो मायजर व्यक्ती असतो, म्हणजे कंजूस व्यक्ती कशाला म्हणतात, आपला समाज जो आहे तो कंजूस व्यक्तीला येड्यामध्ये काढत असतो. बट जो व्यक्ती कंजूस माणसाला येड्यात काढत असतो तो स्वतः मूर्ख असतो. का? कंजूस व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती की मिळणारे जे पैसे आहेत खर्च न करता साठवणूक करत असतो. बरोबर आहे. सपोज एक सर्वसाधारण व्यक्ती असेल, त्याला जर सॅलरी मिळाली 50,000 तर तो 30-40,000 खर्च करतो, 10,000 रुपये बाजूला ठेवतो. बट कंजूस व्यक्ती जो आहे तो फक्त 10,000 बाजूला ठेवून 40,000 रुपये साठा करतो. का? भविष्यामध्ये जर आपल्याला काही आर्थिक अडचण आली तर आपल्याला कोणापुढे हात पसरवायची गरज पडू नये म्हणून कंजूस व्यक्ती जो आहे तो पैसा साठवणूक करू शकतो. आता पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिक समाधान मिळते. तो लोभी असतो. म्हणजेच काय की जो पैसे वाचवणारा व्यक्ती असतो, जेव्हा जेव्हा पैसे वाचतील त्या प्रत्येक वेळेस त्याचा आनंद द्विगुणित होत असते. का? कारण त्याच्या पैशामध्ये वाढ झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, अविवेकी असतो. आता इथं ऍक्च्युअल डे टू डे लाईफ मध्ये आणि अर्थशास्त्राच्या पुस्तक मध्ये थोडं फरक आहे. इथं अविवेकी सांगण्यात आलेला आहे. अविवेकी याचा अर्थ काय, विवेकशीलता नसलेला व्यक्ती. बट ऍक्च्युअल मध्ये जो पैसे साठवणूक करत असतो तो विवेकशील असतो, जो खर्च करत असतो तो अविवेकी असतो. ओके. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढी बरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते, परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. विवेकशीलता म्हणजे काय की पुस्तक तुम्हाला थोडक्यात सांगेल की बाबा जो व्यक्ती जो आहे तो पैसा खर्च वगैरे करत असतो, आलेला पैसा खर्च करतो, तो विवेकशील आहे. आणि जो साठवणूक करत असतो खर्च न करता तो अविवेकी आहे. म्हणून ह्या गृहीतकाचे उल्लंघन झालं असं म्हणाली. बट तुम्हाला समजून सांगण्यासाठी सोप्या भाषेत तुम्ही एवढं समजून घ्या की जसं माणसाजवळ पैसे येत असतात तसं माणसाला त्या पैशापासून मिळणारं जे समाधान आहे ते वाढत जाते. ओके. त्यामुळं पैसा हा घटका सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला असलेला अपवाद आहे. फक्त एक गृहीतक आहे ज्याचं उल्लंघन करायला, ते म्हणजे विवेकशीलता. आता विवेकशीलताचं का उल्लंघन करायला, कारण जर तुम्हाला पैशापासून जर उपयोगिता मिळायची नसेल तर तुम्हाला ते पैसे खर्च करावे लागतात आणि विवेकशील व्यक्ती पैसा खर्च करतो असं पुस्तक म्हणाले, जे की थोडंफार चुकीचं आहे. ओके. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, छंद हा घटका सीमांत उपयोगितेचा अपवाद आहे, पैसा सुद्धा अपवाद आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरं पॉइंट, पैशाबद्दल जर थोडक्यात काय लिहायचा प्रश्न असेल तर पैशाबद्दल तुम्ही एवढं लिहू शकता, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला पैसा अपवाद समजला जातो. पैशामुळे अनेक वस्तूंची व सेवांची खरेदी करता येते. त्यामुळे पैसा कितीही मिळाला तरी त्याचे समाधान, त्या व्यक्तीचे समाधान होत नाही. म्हणजे पैशापासून तुम्हाला जर मिळालं 1,00,000 रुपये, तुम्ही समाधान होता का? नाही. तुम्हाला आणखी जास्त पाहिजे असते, 3,00,000 पाहिजे असतात, 4,00,000 पाहिजे असतात. त्यामुळं पैसा हा घटका सीमांत उपयोग सिद्धांताला अपवाद समजला जातो. ओके. कंजूस व्यक्ती आणि पैसा. ओके. डन. त्याच्यानंतर व्यसन. आता व्यसन बाबतीत इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. व्यसन बाबतीत व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की, म्हणजे व्यसनी व्यक्ती म्हणजे कोण, ज्याला दारू पियाची सवय आहे, ज्याला सिगरेट, गुटखा, मावा खायची सवय आहे, खर्रा खायची सवय आहे. ओके.
व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याच्या नशेची पातळी वाढत जाते. जो मद्यपी व्यक्ती असतो त्याला तुम्ही दारूची एक बॉटल दिलं तर त्याला जास्त उपयोगिता वाटते, दुसरी बॉटल दिलं तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त वाटते. म्हणजे कितीही जर दारू तुम्ही त्याला पियायला दिलं तर जसं तो दारूची बॉटल पीत जातो, जसं तो त्याचे सेवन करत जातो किंवा मांसाहार खाणाऱ्या व्यक्तीला जेवढं तुम्ही देत जाल तेवढं ते त्याचे सेवन करत जातात. म्हणजे दिलेल्या प्रत्येक नगापासून मिळणारी जी उपयोगिता असते त्यांची वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास आहे. ही स्थिती जवळपास सर्वच व्यसनाच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता नाही, विवेकशीलता गृहीतकाचे उल्लंघन झालेलं आहे. विवेकशील म्हणजेच काय की ज्या वस्तूचा उपभोग करायला ते एका मर्यादेपर्यंत असायला पाहिजे. जर एखाद्या व्यक्ती एखाद्या वस्तूचं सेवन मर्यादेच्या पलीकडे जात असेल, त्या व्यक्तीचे सेवन जो व्यक्ती त्या वस्तूचं सेवन करायलाय व्यसनी व्यक्ती आणि त्या व्यसनी व्यक्तीनं करत असलेल्या वस्तूचं सेवन जर मर्यादेच्या पलीकडे गेलं तर तो अविवेकशील व्यक्ती आहे. त्याचं इथं गृहीतकेमध्ये उल्लंघन होत आहे. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर आहे सत्ता. आता सत्ता म्हणजेच काय की लोक अगोदर जे आहेत पॉलिटिक्स असणारे व्यक्ती असतात, बरोबर आहे. त्यांना जर ग्रामसेवक केलं खुश होतात, सरपंच केलं त्याच्यापेक्षा जास्त खुश होतात, सरपंच पेक्षा नगरसेवक केलं आणखी खुश, नगरसेवक झाले त्याच्यानंतर ते होतात नगराध्यक्ष, नगराध्यक्ष झालं आमदार होतात, आमदार नंतर खासदार होतात, खासदार झाल्यानंतर मंत्रीपद भेटते, मग केंद्रामध्ये सत्ता भेटते, केंद्रीय मंत्रीपद भेटते आणि मग पंतप्रधान पदाला जातात. म्हणजे जसं जसं माणसाला सत्ता मिळत असते तसं तसं त्या मिळणाऱ्या सत्तेपासून त्यांच्या उपयोगितेमध्ये वाढ होत असते. बट इथं माणूस जो आहे तो हौसी आहे, बरोबर आहे. कितीही मिळालं तर तो कमीच पडत आहे, म्हणून तो विवेकशील नाही. अर्थशास्त्रामध्ये विवेकशीलता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. कोणत्या कोणत्या व्यक्तीला विवेकशीलता नसलेला किंवा अविवेकी असं म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला मिळणाऱ्या वस्तूचं सेवन आहे किंवा त्या वस्तूचं सेवन तो कंटिन्युअसली करत असेल, कितीही त्याला मिळालं तरी तो कमीच असेल त्याच्यासाठी, तर तो व्यक्ती अविवेकी आहे. त्यानंतर व्यसनी व्यक्ती ज्या वस्तूचं सेवन करत आहे, कंटिन्युअसली सेवन करत आहे, तर तो सुद्धा व्यक्ती काय आहे, अविवेकी. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूचं प्रलोभन असेल, लालसेपोटी तो ते काम कितीही वेळेस करायला तयार असेल, तर त्याला सुद्धा अविवेकी असं म्हणतात. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की व्यक्तीला जसं जसं सत्ता प्राप्त होते तसं तसं सत्तेची लालच वाढत असते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथं विवेकशीलता राहत नाही. का? कारण माणूस जो आहे तो लालची झालेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे पैसा. पैसा आपण ऑलरेडी कव्हर केलं कंजूस व्यक्तीच्या पॉइंट मध्ये, तरी सुद्धा आणखी सांगतो की पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असं म्हटले जाते. सीमांत उपयोगिता म्हणजेच काय की प्रत्येक नगाच्या सेवनापासून मिळणारी उपयोगिता. सपोज तुम्हाला कोणी 10 रुपये दिलं तर तुम्ही खुश होता, त्याच्यानंतर 10 रुपये कोणी आणखी दिलं तर तुम्ही कमी खुश होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त खुश होता. का? कारण तुमच्याजवळ आता 20 रुपये आहेत. म्हणजे जसं 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 पैसा येत जाईल तसं 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 पैशापासून मिळणारी उपयोगिता वाढत जाते, शून्य होत नाही. सर हे शून्य होत नाही आणखी एक वेळेस सांगा. उदाहरणार्थ इथे चेक करा. सपोज तुम्हाला कोणीतरी पहिली 10 ची नोट दिली. ओके, तुम्हाला जर कोणी फर्स्ट टाइम 10 रुपयाची नोट दिलं, हे पहिली 10 ची नोट. ओके, मग तुम्हाला मिळणारी उपयोगिता किती आहे? 25. तुम्हाला दुसरी कोणीतरी 10 ची नोट दिलं तर मिळणारी उपयोगिता किती होते? 30. का? कारण तुमच्याजवळ अगोदर 10 रुपये होते, आता किती झाले? 20. म्हणजे जसं 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 तुम्हाला पैसे मिळत असतात तसं तसं हे जे उपयोगिता असते, सीमांत उपयोगिता, हे कमी होत नाही, हे शून्य होत नाही, हे वाढत जाते. पहिली नोट मिळाली 25, दुसरी नोट मिळाली 30, तिसरी मिळाली 35, 40, 45, 50, 55. आता तसं तसं ते वाढत जाते. आता अर्थशास्त्र काय म्हणते, हे जे तुमची उपयोगिता वाढायली ना, हे विवेकशील लोकांचं लक्षण नाही. आता काय मराव का वाचाव तुम्ही आता अर्थशास्त्र, राईट. म्हणजे
नॉर्मल बिझनेस मध्ये जसं माणूस पैसा मिळाला माणूस खुश होतो, बट अर्थशास्त्र म्हणते जर प्रत्येक नगापासून तुमची उपयोगिता वाढत असेल तर मग तुम्ही अविवेकी आहात, आणि जर ऐसा है तो हम अविवेकी ही ठीक आहे, विवेकशील राहायची गरज नाही. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथं काय सांगण्यात आलेलं आहे की पैशाच्या साठ्याच्या वाढी बरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते. बरोबर आहे, आत्ताच सांगलेलं आहे. कारण कारण विविध गरजा भागविताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम हा पैसा वापरला जातो. या जगामध्ये तुम्हाला कोणत्याही वस्तूचं सेवन करायचं असेल, खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसा लागते. त्यामुळे जितकं पैसा मिळाला तेवढं माणसाला काय वाटत असतो, कमी वाटत असतो, आणि हे फॅक्ट आहे. ह्याच्यामध्ये विवेकी अविवेकी काही नसते. ओके, मात्र काही अर्थशास्त्र तज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. आता उदाहरणार्थ, ओके, एक माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, आणि त्याला जर 10 रुपये मिळाले, ओके, तर त्याला मिळणारी उपयोगिता किती असते? 25. बरोबर आहे. बट एका माणसाजवळ पैसेच नाहीयेत, खिशात 1 रुपये सुद्धा नाहीये, मग त्याला जर तुम्ही 10 रुपये दिलेत तर त्या गरीब माणसाला त्याची जी मिळणारी उपयोगिता आहे ते श्रीमंताला जर 25 असेल तर गरीबाला किती असते? 250 असते. ह्या पॉइंट मध्ये, शेवटच्या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त असते. म्हणजेच काय, एखाद्या श्रीमंत व्यक्तीला 10 रुपये दिलात, पैसा कोणाला नको असतो? बरोबर आहे. आता श्रीमंत व्यक्तीच्या नावाला 10 रुपये म्हणल्यापेक्षा आपण असं घेऊयात 1000 रुपये. एखाद्या श्रीमंत व्यक्तीला 1000 रुपये दिलात, ठेवून घेते. ओके, पैसा प्रत्येकाला लागतो, मिळणारी उपयोगिता किती आहे? 25. बट एखाद्या गरीबाला ज्याच्याजवळ एकही रुपये खिशात नाहीये, त्याला तुम्ही जर 1000 रुपये दिलेत तर मग त्याची मिळणारी जी उपयोगिता असते ना, ते ह्या श्रीमंत व्यक्तीपेक्षा नक्कीच कितीतरी पटीने काय असते? जास्त असते. ऑल राईट, डन. आता थोडक्यात जर सांगायचं असेल तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद आहेत. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला यस डेफिनेटली अपवाद आहेत, पण कोणतं ना कोणतं अपवाद जे आहे ते कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचं उल्लंघन करते. जसं की छंद, माणसाला छंद असतात, जसं नाणी वगैरे जमा करत गेलं छंद वाढत जाते, पण ते सर्व नाणी जे असतात ते एकजिन्सीपणा नसतात. एक नाणी या देशाची असते, एक नाणी त्या देशाची असते. कंजूस व्यक्तीबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे? कंजूस व्यक्ती म्हणजे काय, तो पैसे वाचवत असतो. आता जसं जसं जो व्यक्ती पैसे वाचवायला त्या वाचलेल्या पैशापासून मिळणारी उपयोगिता जास्त असते. पण अर्थशास्त्रामध्ये काय सांगायलंय की तो सातत्य जे आहे खर्च करायचं, तो सातत्य खर्च करायचं नाहीये. तो कधी एवढे पैसे खर्च करायला, कधी तेवढे पैसे खर्च करायला, त्यामुळं तो नियम लागू होत नाही, तो अविवेकी असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, एक्झाम मध्ये जास्त ताण घ्यायचं नाही. एक्झाम मध्ये बोर्ड्स 2024 मध्ये कंपल्सरी येणार प्रश्न आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. मग यावेळेस तुम्हाला गृहीतके पण लिहावं लागतात आणि अपवाद पण लिहावं लागतात. दोन्हीचे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. एक्झाम मध्ये प्रश्न कसं लिहायचं जर डाऊट असेल तर नक्की बिग बुल बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये हा प्रश्न एक्झाम मध्ये कसं विचारण्यात येतो, आन्सर काय काय लिहायचं, गृहीतके विचारल्यावर अपवाद लिहायचं का नाही, अपवाद विचारल्यावर गृहीतके लिहायचं का नाही, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. माहित नसेल तर मार्क कटू शकतो. त्यामुळं बिग बुल बॅच जॉईन करा. अँड सर्वात महत्वाचं की तुम्हाला कॉमर्सचे, आर्ट्सचे मागील वर्षाचे बोर्डाचे प्रश्नपत्रिका पाहिजे असतील, त्याचे उत्तर पाहिजे असतील, सॉल्व्ह करायचे असेल तर प्ले स्टोअरला जाऊन आपलं कॉमर्सचं DA2 अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. तिथं 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे, तो परचेस करा. डेफिनेटली गॅरंटीड तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. सर्व नोट्स मिळतील, प्रॅक्टिस सरावासाठी पेपर सुद्धा मिळेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.